नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार सर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, तसेच सायन्स बाय अशोक पवार या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्ही जे आतुरतेने वाट पाहत होते, अनेक विद्यार्थ्यांचं मेसेज आलतं की सर आम्हाला या टॉपिकवरचं कंटेंट भेटायला थोडं अवघड जातं, तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की या टॉपिकवरचं कंटेंट तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या। ज्या टॉपिकचं नाव आहे वनस्पती रोग मित्रांनो। तर मी आज तुमच्यासाठी हा टॉपिक घेऊन आलेलो आहे। टॉपिक बघण्याच्या अगोदर सर्वांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, आपल्या मित्र परिवारापर्यंत या लेक्चरची लिंक पण पाठवा। तसेच ह्याची जी पीडीएफ आहे ही पीडीएफ सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेली आहे। तर सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तिथून या सर्व टॉपिकची तुम्ही काय नोट्स काय उपलब्ध करून घेऊ शकता। तर बघा, आता जर बघितलं की वनस्पती रोगाच्या बाबतीत काय बघायचं असतं, एक गोष्ट लक्षात ठेवा। अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक वर्षी एक प्रश्न या टॉपिकवर असतो। तो प्रश्न कशाच्या संबंधित असतो? एक म्हणजे मला सांगा, एक म्हणजे रोगाचं नाव दिलं जातं आणि त्या रोगाचं नाव दिल्यानंतर तुम्हाला त्याचं कारक कोणतं, काय कारण आहे की तो रोग होतो, असा प्रश्न विचारला जातं मित्रांनो। एक तर हा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, रोगाचं नाव दिलं जातं आणि कोणत्या वनस्पतीवर हा रोग होतो असा प्रश्न विचारला जातं, हे तिसरी गोष्ट। चौथी गोष्ट जर बघितलं, रोगांचे लक्षणं विचारतात। कळलं का? रोगांचं नाव देऊन मला सांगा, लक्षणं विचारतात की या रोगामध्ये खालीलपैकी कोणते लक्षणं आढळतात। तर या तिन्ही पॅटर्न मध्ये आपल्याला डेटाबेस बघायचे। एक गोष्ट लक्षात ठेवा, लक्षणं त्याच रोगांचे विचारतात जे खनिजांच्या अभावामुळे उद्भवतात रे, खनिजांच्या अभावामुळे। बाकीचे जे कारक आहेत जसं जीवाणू आहे, विषाणू आहे, कवक आहे, यामुळे होणाऱ्या रोगांचे लक्षणं शक्यतो आयोग विचारत नाही। तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। तर आता चला आपण पुढे जाऊया की वनस्पती रोगाच्या बाबतीत काय आहे। मित्रांनो, माहित आहे का, वनस्पती रोगांचा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण लोकसंख्येचं एवढं वाढ आहे। चला, भारतामध्ये जगामध्ये तर भारत हा टॉप गेला। आता एवढी लोकसंख्या भारतात आहे, तर जगात एवढी लोकसंख्या वाढू राहिली, तर अन्न पुरवठा जर करायचा असेल ना, तर आताच्या लोकसंख्या वाढीनुसार 100% अन्न पुरवठा वाढवणं गरजेचं आहे। यासाठी रोगामुळे पिकांची नासाडी होऊ नये म्हणून रोगांचा अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यांच्या रोगांचं म्हणजे काय, कशा प्रकारे आपण निराकरण करू शकतो हे बघणं पण गरजेचं आहे। तर याच्या बाबतीत काही बेसिक टर्मिनॉलॉजी आहे ते सांगतो। मित्रांनो, माहित आहे का, कोणत्याही रोगाच्या वनस्पतीच्या अभ्यासाला आपण इटिओलॉजी म्हणून ओळखलं जातं। रोगांच्या अभ्यासाला काय म्हणतो? इटिओलॉजी। जेव्हा मित्रांनो बघायचं रोगाच्या बाबतीत, त्यांच्या लक्षणाच्या बाबतीत आणि त्यांचे कारक म्हणजे कशामुळे होतं किंवा त्यांचा उपचार, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जेव्हा केला जातो तेव्हा त्या अभ्यासाला प्लांट पॅथॉलॉजी म्हणून ओळखलं जातं। वनस्पतीमध्ये रोग कोणता आहे, त्याची लक्षणं काय आहेत, त्यांची कारणे काय आहेत आणि त्याच्यावर उपचार काय आहे, या सगळ्या गोष्टींच्या अभ्यासाला आपण प्लांट पॅथॉलॉजी म्हणतो, हे कळणं गरजेचं आहे। आता मला सांगा, फक्त वनस्पती रोगाच्या अभ्यासाला प्लांट पॅथॉलॉजी किंवा फायटोपॅथॉलॉजी म्हणत असतो मित्रांनो। जर आपल्याला वनस्पती रोगांचा अभ्यास करायचा असेल तर त्याला प्लांट पॅथॉलॉजी किंवा फायटोपॅथॉलॉजी म्हणून ओळखलं जातं। यानंतर जर आधुनिक कालखंडामध्ये पॅथॉलॉजीचा जनक म्हणून जर कोणाला ओळखलं जात असेल, मॉडर्न पॅथॉलॉजीचा, त्याचं नाव आहे मित्रांनो, माहित आहे का, E.J. बटलर नावाच्या शास्त्रज्ञ याला मॉडर्न पॅथॉलॉजीचा जनक म्हणून, फायटोपॅथॉलॉजीचं खास करून कोणाचं, फायटोपॅथॉलॉजीचा जनक म्हणून ओळखलं जातं। कवकांमुळे जास्त सिरियस रोग होतात म्हणून कवकांचं पण महत्व आहे आणि कवकाच्या अभ्यासाला मायकोलॉजी म्हणून ओळखलं जातं आणि याचा जनक कळाला का, जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, मटकाल को म्हणून काय आहे, मायकल को, कळालं का, याचा जनक जर कोण असेल तर मित्रांनो मायकल को हा काय आहे, याचा जनक आहे। मग आहे मायकल आहे, मायकल को नावाचा शास्त्रज्ञ काय आहे, मायकोलॉजीचा जनक आहे। बघा तुम्ही या ठिकाणी एक डायग्राम दिलेली आहे, तर तुम्हाला समजणं गरजेचं आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, बघा, वनस्पतीच्या रोगाच्या संबंधित अभ्यास करत असताना एक त्याचे कारक लक्षात ठेवा, कोणत्या कारणामुळे होतं।
दुसरी गोष्ट जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का त्याची लक्षणे लक्षात ठेवा की सिम्पटम्स काय आहे. सिम्पटम्स त्याचेच लक्षात ठेवा जे अबायोटिक असणाऱ्या घटकामुळे रोग होत असेल तर. अबायोटिकचा अर्थ कळतोय का, जे खनिजांमुळे होणारे रोग असतील त्यांचे लक्षण लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट मला सांगा कोणता रोग मला सांगा कोणत्या वनस्पतीच्या संबंधित आहे हे लक्षात ठेवा. जवळपास भरपूर रोगांचे लक्षणं कॉमन आहेत. एक तर पानावर काही प्रॉब्लेम क्रिएट होणे, फळावर क्रिएट होणे, उंचीवर क्रिएट होणे, मुळांवर प्रॉब्लेम क्रिएट होणे, खोडांवर प्रॉब्लेम क्रिएट होणे. तर हे काय आहे जवळपास कॉमन गुणधर्म आपल्याला आढळताना दिसतात. सगळ्यात पहिल्यांदा बघा वनस्पती रोगांचे काही प्रकार आहेत ते समजून घ्या. या प्रकारावर आयोग कधी कधी प्रश्न विचारतं, जसं 2021-22 मध्ये प्रश्न आलेला होता. सगळ्यात पहिल्यांदा आहे त्याला काय म्हणत असतो रे, प्रादेशिक रोग म्हणून ओळखलं जातं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. प्रादेशिकला जर काय म्हणत असेल, थोडी स्पेलिंग चुकलेली आहे, याला म्हणतात एंडेमिक डिसीज. मित्रांनो कळालं का रे, एंडेमिक डिसीज म्हणून ओळखलं जातं. तुम्ही हा शब्द ऐकला असेल. एंडेमिकचा काय अर्थ आहे, ठराविक एखाद्या प्रदेशात किंवा भागात आढळणारा रोग. जर एखाद्या प्रदेशात वनस्पतीवर एखादा ठराविक रोग आढळत असेल एखाद्या ठराविक एरियामध्ये तर त्याला आपण एंडेमिक डिसीज म्हणतो किंवा त्याला प्रादेशिक रोग म्हणतो वनस्पतीवरील. उदाहरणार्थ मला सांगा बटाटा या वनस्पतीवर पिकावर वार्ट रोग आढळत असतो दार्जिलिंगच्या काही भागामध्ये, तर त्याच भागामध्ये आपल्याला बटाटावर वार्ट रोग आढळताना दिसतो. मित्रांनो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे कळणं गरजेचं आहे. तर याला आपण काय म्हणत असतो, एंडेमिक म्हणून ओळखलं जातो. लक्षात राहू द्या काय आहे. सतत येणारा रोग ज्याला इपिडेमिक म्हणून ओळखलं जातं रे, याला इपिडेमिक म्हणत असतो आपण, इपिडेमिक म्हणून ओळखलं जातं. तर याच्यावर आयोगाने 2021-22 ला प्रश्न विचारलेलं होतं. कळालं का, तर मला सांगा इपिडेमिकचा अर्थ काय आहे, तृणधान्यावर. कळालं का, एखाद्या भागात वारंवार येणारा रोग. कळालं का रे, ज्याला साथीचे रोगा टाईप आपण शब्द वापरतो. उदाहरणार्थ तांबेरा हा वारंवार येतो, केवडा रोग हा वारंवार येतं. तर यांना आपण इपिडेमिक किंवा यांना आपण काय रे सतत येणारे रोग म्हणतो. ह्याच्या डेफिनेशनवर आयोगाने 2021-22 मध्ये प्रश्न विचारलं होतं. तुम्ही एकदा बघून घ्या. 22 मध्ये, 21 मध्ये पण नाही, 22 मध्ये प्रश्न आलेला की एखाद्या भागात कळालं का वारंवार येणारे रोग याला काय म्हणत असतो आपण, इपिडेमिक डिसीज म्हणून ओळखलं जातं. आणि 2022च्या कंबाईनच्या पेपरला ह्याच्यावर डेफिनेशन विचारलेलं होतं. एकदा प्रश्न चेक करून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. तर तांबेरा हा काय रे, एक प्रकारचा इपिडेमिक आहे. केवडा रोग पण एक प्रकारचा इपिडेमिक आहे. आणि एंडेमिक कोणकोणतं म्हटलं तर वार्ट रोग बटाट्यावर आढळतो दार्जिलिंगच्या भागामध्ये. आता मला सांगा साथी स्वरूप रोग. कळाला का, जर बघितलं एकाच वेळी अनेक, हे काय आहे रे, एक मिनिट लक्ष द्या. तर सतत येणारा रोगला जर काय म्हणत असेल तर एक मिनिट, थोडं स्पेलिंग मिस्टेक झालेले बघून घेऊ द्या मला. बघा इपिडेमिक नाही, हे इपिफायटिक आहे. इकडे लक्ष द्या, याला इपिफायटिक म्हणतो आपण, इपिफायटिक म्हणून ओळखलं जातं. इपिफायटिक आहे रे, इपिडेमिक नाही. इपिडेमिक पुढे आहे, इपिफायटिक डिसीज. इपिफायटिक म्हणजे तृणधान्यावर वारंवार येणारा रोग. इपिफायटिक म्हणजे तृणधान्यावर वारंवार येणारा रोग. एवढं फक्त लक्षात ठेवा काय आणि कशा प्रकारे असणार आहे. यानंतर बघा हे आहे इपिडेमिक. कळालं का, इपिडेमिक हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. इपिडेमिक एकाच वेळी अनेक पिकांना होणाऱ्या रोगाला इपिडेमिक म्हणतात. उदाहरणार्थ बटाटा, करपा रोग. कळाला का, जर बघितलं करपा रोग जो आहे ना हा एकाच वेळी अनेक वनस्पतींना किंवा अनेक पिकांना होणारा रोग आहे. आणि एकाच वेळी अनेक पिकांना होणारा रोगाला इपिडेमिक म्हणतात मित्रांनो. आणि वारंवार होणाऱ्या तृणधान्यावर वारंवार येणाऱ्या रोगाला इपिफायटिक म्हणतात. आणि ठराविक प्रदेशात आढळणाऱ्याला आपण एंडेमिक म्हणून ओळखलं जातं. हे तीन गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो, काय आणि कशा प्रकारे असणार आहे. हे बघा वन डे रिव्हिजनची बॅच उपलब्ध आहे. अलीकडच्या काळात ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की विज्ञान वाचायचं राहून गेले, कमीत कमी मित्रांनो माहित आहे का 14 लेक्चर आहेत. हे 14 लेक्चर जरी बघून गेलं तरी तुला बऱ्यापैकी फायदा होऊन जाईल. या बॅचेसची फीस फक्त 249 रुपये ठेवलेली आहे. तुला बॅच जॉईन करण्यासाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचंय सायन्स बाय अशोक पवार. प्ले स्टोरला पण उपलब्ध आहे, ॲप स्टोरला पण उपलब्ध आहे. आणि काही डिटेल माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो खाली दिलेल्या नंबरवर तू कॉन्टॅक्ट करून काय आहे माहिती घेऊ शकतो. आवर्जून या बॅचेसचा फायदा घ्या. आता बघा वनस्पतीवरील आपल्याला विषाणूजन्य रोग बघायचे. मित्रांनो माहित आहे का, व्हायरसचा रोग बघत असताना फक्त विषाणूचं नाव लक्षात ठेवा आणि तो विषाणू कोणत्या वनस्पतीवर
कोणता रोग निर्माण करतो एवढं लक्षात ठेवायचं आहे. लक्षणांचं काही विचारलं जात नाही. मी पहिलेही सांगितलं लक्षणं तिथंच विचारलं जातं जे खनिजांच्या अभावामुळे होणाऱ्या रोगांमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा जो रोग आढळला होता विषाणूजन्य कोणावर वनस्पतीमध्ये तो टोबॅको मोझाईक डिसीज होता. मित्रांनो माहित आहे का तंबाखूच्या पानावर आढळणारा हा रोग होता बघा. अशा प्रकारचं पान जो आहे जागोजागी डाग पडलेले आहेत, पान आकसलेलं आहे. हे मोझाईक डिसीज कळाला का? व्हायरस काय रे? काय व्हायरस जर बघितलं मित्रांनो माहित आहे का TMV टोबॅको मोझाईक व्हायरस या विषाणूमुळे मला सांगा हा डिसीज पहिल्यांदा आढळलेला होता. शोध जर बघितला आईनवेस्की नावाच्या शास्त्रज्ञाने 1992 मध्ये या विषाणूचा शोध लागला. म्हणजे याचा अर्थ विषाणू तर पहिलेपासून माहित होतं पण 1992 ला आईनवेस्की नावाच्या शास्त्रज्ञाने काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की तंबाखूवर हा जो रोग निर्माण होतो त्याला TMV कारणीभूत आहे असं त्यांनी सांगितलं. मित्रांनो लक्षणं काय असतात रे? पाने आकसणे म्हणजे पाने बारीक होणे कळालं का? आणि हरितद्रव्य नष्ट होतं मित्रांनो कोणामध्ये? टोबॅको मोझाईक डिसीज मध्ये. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. पोटॅटो मोझाईक डिसीज कोणावर आढळतो रे? तर हे आपल्याला बटाट्यांवर आढळताना दिसतो, बटाटावर आढळताना दिसतो. काय होतं रे याच्यामध्ये? वनस्पतीची उंची कमी होते, दाबली जाते वनस्पती कळालं का? वनस्पतीची उंची वाढत नाही. तर हे पोटॅटो व्हायरसमध्ये. आता ह्याच्यामध्ये असे शक्यतो पॉइंट विचारलं जात नाही पण रोगाचे नाव आहे म्हणून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. इथं काय विचारलं जाईल? इथं विचारलं जाईल लक्षणं. कारण मला सांगा रोगाचं नाव आणि विषाणूचं नाव सारखं असल्यामुळे हे विचारलं जात नाही. आणि मला सांगा वनस्पतीचं नाव तर रोगाच्या नावातच आहे ते पण विचारलं जाणार नाही. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं पोटॅटो मोझाईक डिसीजचं लक्षण काय आहे, सिम्पटम्स काय आहे? तर वनस्पतीची उंची कमी होणे. हे वाचत असताना आपल्याला क्लॅरिटी असायला पाहिजे मित्रांनो. दुसरा आहे व्हायरसमुळे होणारा रोग ज्याला बंची टॉप रोग म्हणत असतात. मित्रांनो आयोगाने हे अनेक वेळेस प्रश्न विचारलेला आहे. बंची टॉप रोगाबद्दल कोणावर पडतो रे? बंची टॉप रोग हा केळीवर आढळतो किंवा केळीवर पडत असतो, केळीच्या झाडावर पडत असतो बघा या ठिकाणी. आणि कोणामुळे होतं माहित आहे का? बनाना व्हायरस एक्स आहे. आता बघा विषाणूचं नाव आणि रोगाचं नाव सारखं आहे. या कारणामुळे तुम्हाला बंची टॉप रोग कोणत्या पिकावर पडतं हा पहिला प्रश्न विचारेल. आणि दुसरा प्रश्न हे विचारेल की यांच्यामध्ये पानं जे असतात ना हे बारीक होतात मित्रांनो, पानांचं वाढ होत नाही. बंची टॉप रोग मध्ये जो केळीवर आढळतो हे लक्षात ठेवा. व्हायरसचं नाव विचारणार नाही का? कारण नावामध्येच मला सांगा जर बघितलं बनाना लिहिलेलं आहे तुम्ही तर त्याला सरळ गोल करू शकता. यासाठी कोणावर आढळतं आणि लक्षण विचारतील. यानंतर बघा बाकीचे सरळ सरळ कोणत्या व्हायरसमुळे होतं असे काही डिसीज दिलेले आहेत. ही यादी आहे बघा. कोणतं? ऊसावरती जर बघितलं ग्रास शूट डिसीज आढळतं आपल्याला. बीट नावाच्या पिकावर ट्विस्टेड अपेक्स नावाचा हा रोग आढळतो. त्यानंतर बघा टोमॅटोवर ट्विस्टेड लीव डिसीज आढळतं. भेंडीवर येल्लो विन मोझाईक आढळतं. केळीवर मोझाईक आढळतं. पपईवर मोझाईक आढळतं. बदामवर स्ट्रीट पॅटर्न नावाचा डिसऑर्डर आढळतो. तिळावर फायलोडी डिसीज आढळतं. तर या ठिकाणी तुम्हाला रोगांचे नाव आहेत हे कळालं का रे? हे रोगाचे नाव आहेत आणि हे रोग कोणत्या वनस्पतीवर कोणत्या पिकावर आढळतात हे पिकांचे नाव आहेत. तर बघा या ठिकाणी एकदा बघून जायचं आहे कारण पेपरमध्ये जो आहे ना तुम्हाला रिडक्शन मेथडचा वापर करायचा आहे मित्रांनो. काय रिडक्शन मेथड असते की तुम्ही वाचलेलं एखादं पॉइंट तर तिथं थोडंफार आठवायला पाहिजे जेणेकरून की तुम्ही ऑप्शन कमी करू शकता आणि यासाठीच वाचन लागतं. मी असं नाही म्हणत की एका वेळेस सगळं पाठ होऊन जाईल पण आपल्याकडे पण दुसरं ऑप्शन नाही, करावंच लागणार आहे. तर मला सांगा या ठिकाणी जर बघितलं कसं थोडं स्किल वापरा. केळी आणि पपई मोझाईक आहे कळालं का रे? तसंच मला सांगा पोटॅटोवर पण मोझाईक आहे कळालं का? पोटॅटोवर पण मोझाईक आहे. तंबाखूवर पण मोझाईक आहे. हे थोडं बाजूला काढून टाकायचं. स्ट्रीट पॅटर्न कोणामध्ये? बदाम मध्ये थोडं युनिक आहे, थोडं वेगळं आहे ते लक्षात ठेवा कळालं का? फायलोडी हा शब्द आहे वेगळं, लगेच क्लिक होऊन जातं पेपरमध्ये. यार फायलोडी वाचलं होतं कशा संबंधित? तिळाच्या संबंधित. मग हे रिकॉल होतं मित्रांनो पेपरमध्ये आणि यासाठीच रिव्हिजनची गरज लागते. तर हे विषाणूजन्य रोग आहेत आणि रोगाचे नाव आहेत कळालं का? आणि कोणत्या वनस्पतीमध्ये आढळतं ते दिलेलं आहे. आता आपल्याला बघायचंय जीवाणूजन्य रोग कोणकोणते आहेत. बॅक्टेरियल डिसऑर्डर की कोणतं जीवाणू कोणत्या वनस्पतीवर कोणता रोग निर्माण करतो ते बघायचेत आपल्याला. सगळ्यात पहिला आहे विल्ट ऑफ पोटॅटो. आता नावातच आहे मित्रांनो किंवा याला रिंग डिसीज म्हणतात हे लक्षात ठेवा.
शक्यतो विल्ट ऑफ पोटॅटो न देता रिंग डिसीज हे नाव देतील आणि कोणत्या पिकावर आढळतो तर तुमचं उत्तर असायला पाहिजे बटाट्यावर आढळतो सर, पोटॅटोवर. जर बघा अशा पद्धतीने बटाट्याचा जो पान आहे तो काही ठिकाणी डाग पडत असतात मित्रांनो. जर बघितलं स्युडोमोनास काळाका सॅलानसिरम नावाचा हा जो काही जीवाणू आहे या कारणामुळे मला सांगा हा रोग आपल्याला होताना दिसतो. कोणतं? रिंग डिसीज बटाट्यावर. परिणाम कोणावर करतं रे? झायलमवर करत असतं, ज्याला आपण जलवाहिनी म्हणतो. पाण्याचं वहन मला सांगा या वनस्पतींमध्ये एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत नाही आणि या कारणामुळं अशा प्रकारचे डाग मला सांगा पडत असतात का? कारण पाण्याची कमतरता झाल्यामुळं. जसं उदाहरणार्थ शेतामध्ये पाणी कमी झालं ना, जशी जमीन कोरडी पडत जाते तशा प्रकारे मला सांगा हे डाग तयार होतात कोणामध्ये? रिंग डिसीज मध्ये. कारण अशा प्रकारे गोलाकार काय ठिपके तयार होतात म्हणून यांना रिंग डिसीज म्हणतो किंवा विल्ट ऑफ पोटॅटो म्हणतो. बटाट्यावर आढळतं. परिणाम कुठं? झायलम जलवाहिनीवर होतो. स्युडोमोनास सॅलानसिरम नावाचा हा जीवाणू त्याला कारणीभूत असतो. ब्लॅक ॲरो कळाला का? किंवा अँग्युलर लिप स्पॉट नावाचा डिसीज आहे. तर अँग्युलर लिप स्पॉट नावाचा डिसीज कापसावर आढळतो. हे IMP आहे. तर बघा आता हा डिसीज कोणावर आढळतं? कापूसवर आढळतं. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. बघा सगळीकडे असे पांढरे डाग पडले तर नंतर तो पान मला सांगा तुटायला सुरुवात झालेला आहे. तर याच्यामध्ये ते आढळताना दिसतं. जीवाणू कोणता आहे? झॅन्थोमोनास बॅक्टेरिका. बॅक्टेरिका हे जो नावाचा झॅन्थोमोनास बॅक्टेरिया हे जो काही बॅक्टेरिया आहे जीवाणू आहे या कारणामुळे ब्लॅक ॲरो किंवा अँग्युलर लिप स्पॉट हा कापसावर काय आहे? डिसीज आढळतं. आयोग प्रश्न एकतर अँग्युलर लिप स्पॉट कोणावर आढळतो असं विचारेल किंवा कोणत्या जीवाणूवर आढळतो असा प्रश्न, कोणत्या जीवाणूमुळे होतो हा विचारलं जाईल मित्रांनो. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता बघा काय बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ राईस नावातच आहे मित्रांनो. तर हे तर काही विचारणार नाही तुम्हाला की बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ राईस हा कोणत्या पिकावर आढळतो. नावातच आहे. कोणावर आढळणार आहे? तांदळावर आढळणार आहे. तांदळावर आढळणार आहे. कळालं का रे? तांदळावर काय आहे आपल्याला आढळताना हे दिसतो मित्रांनो. जीवाणू कोणता आहे? झॅन्थोमोनास ओरिजी आहे. तर ह्याच्यामध्ये जीवाणूचं नाव आणि रोगाचं नाव हे तुम्हाला कॉन्टॅक्ट करता यायला पाहिजे. कोणत्या पिकावर आढळेल हे तुम्हाला विचारणार नाही का? रोगाच्या नावातच पिकाचं नाव आहे म्हणून मला सांगा रोगाचं नाव देतील. काय म्हणतील रे? तांदळावर आढळणारा बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ राईस नावाचा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे झॅन्थोमोनास ओरिजी नावाचा. बस एवढं डेटाबेस लक्षात ठेवा. सिम्पटम्स वगैरे तुम्हाला काही बघायची गरज नाही. आता बघा आयोगाने हे विचारलेलं होतं सायट्रस कॅन्कर नावाचा हा डिसऑर्डर कोणावर आढळतं? उत्तर होतं मित्रांनो लिंबूवर. हे तुम्ही बघितलेलं असेल. आयोगाने हे ऑलरेडी काय आहे विचारलेलं आहे. तर मला सांगा सायट्रस कॅन्कर लिंबूवर आढळतो. जीवाणूचं नाव पण लक्षात राहू द्या. झॅन्थोमोनास सायट्रिस नावाचा हा जीवाणू आहे. या कारणामुळे लिंबूवर बघा असे काय रे डाग पडत असतात. या रोगालाच आपण जर काय म्हणत असेल तर याला सायट्रस कॅन्कर म्हणतो, जो एक प्रकारचं बॅक्टेरियल डिसऑर्डर आहे. बस एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. कळालं का? बाकी जास्त काही एक क्वेश्चन येणार आहे. 10 क्वेश्चन टाकायचं म्हणल्यावर सिम्पटम्स कडे जाईल. एक क्वेश्चन येणार आहे. जेवढे डिसीज देतोय ना ह्याच्या बाहेर करायची गरजच नाही भाऊ. ज्या दिवशी पेपर होईल वनस्पती रोगावर प्रश्न आला आणि जर ह्याच्यातून नाही आला ना तू डायरेक्ट फोन कर. कळालं का? तुझी भरपाई मी भरून. कारण की मला माहित आहे. कारण सगळं रेकॉर्ड काढून मी तुमच्या समोर लेक्चर घेत आहे. आयोगाचे सगळे आतापर्यंत प्रश्न बघून तुमच्या समोर लेक्चर घेत आहे. यासाठी जेवढी यादी दिलेली टेलिग्राम चॅनलला ही PDF शेअर करतो सायन्स बाय अशोक पवार. आवर्जून ते टेलिग्राम चॅनल जॉईन कर आणि PDF ची झेरॉक्स करून घे. तर हे काय सायट्रस कॅन्कर आहे जो लिंबूवर आढळतं मित्रांनो. यानंतर टुंडू रोग. हा टुंडू रोग पण ह्याच्या पहिले आयोगाने अनेक वेळेस विचारलेला आहे. कोणावर आढळतं तर मित्रांनो माहित आहे का? हा गहूवर आढळतं रे. जर बघितलं तर हा गहूवर आढळताना आपल्याला दिसतो. कोणावर आढळतो? गहूवर आढळतो मित्रांनो टुंडू रोग. जीवाणू काय आहे रे? कोरिनेबॅक्टेरियम एंडोबायोटिकम हा एक आहे. कळालं का? जर जीवाणू कोणतं कारणीभूत आहे टुंडू रोगाला? कोरिनेबॅक्टेरियम एंडोबायोटिकम नावाचा बॅक्टेरिया. तसेच मित्रांनो माहित आहे का
ह्याच्यासाठी एक निमॅटोडा पण कारणीभूत आहे। निमॅटोडा म्हणजे ॲस्कोहेलमिंथी जंतू, ह्याच्यामुळे पण टुंडू रोग होतो। त्याला काय म्हणत असेल, त्याला अँग्विनिया ट्रिटिसी म्हणून ओळखलं जातं, अँग्विनिया ट्रिटिसी म्हणतो आपण। आणि या निमॅटोडामुळे पण टुंडू रोग होतो, जो गव्हावर होतो। गव्हाचे पानं असे थोडे थोडे पिवळे पडत जातात आणि नंतर ते पानं खाली तुटायला सुरुवात होऊन जातात। हे आपल्याला कळणं गरजेचं आहे टुंडू रोगामध्ये, जो गव्हावर आढळताना दिसतो मित्रांनो। यानंतर जर बघितलं, कवकामुळे होणारे रोग, फंगल डिसीज, अलीकडच्या काळात कवकामुळे होणाऱ्या रोगांचं प्रमाण जास्त प्रमाणात विचारलं जात आहे। आता बघा, कवकामुळे होणाऱ्या रोगांमध्ये तेच असणार आहे, एक तर पानावर जास्त परिणाम पडतं किंवा फळावर पडत असतं। सर्वात पहिलं लूज स्मट नावाचा डिसऑर्डर आपल्याला गहूवर आढळतं। कोणतं कवक कारणीभूत आहे रे? उस्टिलोगोन्युडा ट्रिटिसी म्हणून एक हा कवक आहे, ज्या कारणामुळं आपल्याला लूज स्मट नावाचा डिसऑर्डर निर्माण होताना दिसतो। कोणामध्ये होतो? गहूमध्ये होता, हे कळणं गरजेचं आहे। आता बघा, कर्नाल बंट नावाचा हा डिसऑर्डर आहे, गहूमध्ये आढळतं। हा पण आयोगाने ह्याच्या पहिले विचारलेला आहे। कर्नाल बंट कोणामध्ये आढळतं? गहूमध्ये। कारण बघा, हे कारक लक्षात ठेवा बर, आयोग इथं जास्त भर देतोय। कारण काय आहे? निओ बघा, निओओसिया इंडिका नावाचा एक हा कवक कारणीभूत असतो, किंवा टिलोसिया इंडिका हे कवक मला सांगा। या ठिकाणी कर्नाल बंट नावाचा जो रोग आहे गव्हावर आढळतो, ह्याच्यासाठी हे कवक कारणीभूत असतात। लूजस्मट गहूवर आढळतं, कर्नाल बंट पण गहूवर आढळतं। तर हे आपल्याला फक्त दोघांचे कारक वेगळे आहेत। या लूजस्मटसाठी उस्टिलोगोन्युडा ट्रिटिसी नावाचं काय रे कवक कारणीभूत असतो, तर या निओओसिया इंडिका कवक कारणीभूत असतं। यानंतर बघा, डॅम्पिंग ऑफ नावाचा रोग आहे। डॅम्पिंग ऑफ नावाचा रोग आहे, अनेक वनस्पतीवर ॲट ए टाइम आढळताना दिसतं, म्हणून एखाद्या वनस्पतीचं उदाहरण या ठिकाणी नाही दिलेलं। अनेक पिकांवर, अनेक वनस्पतीवर डॅम्पिंग ऑफ नावाचा रोग आढळतो। कवक कोणतं कारणीभूत आहे? जर बघितलं, फायटियम कळाला का, डिब्रँजिनम कळाला का, फायटियम डिब्रँजिनम नावाचा कवक, किंवा आणखी एक दुसरं कारणीभूत आहे, त्याला फुसारियम नावाचा कवक कारणीभूत आहे। कोणाला? डॅम्पिंग ऑफ नावाच्या रोगावर, जो अनेक वनस्पतीवर आपल्याला ॲट ए टाइम एकदा आढळताना दिसतो। यानंतर बघा, हे IMP करा, कळालं का, ब्राउन लिप स्पॉट कळालं का। इथं रोगाचं नाव आणि पिकाचं नाव विचारलं जाईल रे, कारण रोगाच्या नावावरून पिकाचं नाव ओळखता येत नाही, म्हणून असे प्रश्न टाकले जातात। तर ब्राउन लिप स्पॉट हे तांदळामध्ये आपल्याला आढळताना दिसतात। बघा, तांदळाचं हे ठिकाणी डायग्राम दिलेले आहे, पानावर असे डाग पडलेले असतात कोरेलकारे, आणि पान तुटून खाली पडतात। बघा, असे चिरल्यासारखे पांढरे डाग पडलेले असतात। बघा, कोणता कवक कारणीभूत आहे? हेल्मिंथोपोरियम कळाला का, हेल्मिंथोस्पोरियम ओरिजी नावाचा कवक हा कारणीभूत आहे मित्रांनो ब्राउन काय लिप स्पॉट साठी। तर या ठिकाणी कवकामध्ये तिन्ही लक्षात ठेवायचं, कोणत्या पिकावर पडतो, रोगाचं नाव काय, आणि कोणत्या कवकामुळे होतं। बॅक्टेरिया आणि व्हायरसमुळे दोनच लक्षात ठेवायचंय। काय? एक तर मला सांगा काय रे, पिकाचं नाव आणि रोगाचं नाव, तर हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। यानंतर बघा, अर्गट रोग हा पण आयोगाने विचारलेलं आहे, हा पण आयोगाने विचारले। बाजरीवर आपल्याला अर्गट रोग आढळताना दिसता। कोणतं कवक कारणीभूत आहे? क्लेबिसेप्स मायकोसेफेला नावाचा कवक कारणीभूत आहे। काय म्हणतो बघा, क्लेबिसेप्स मायकोसेफेला नावाचा हा रोग कारणीभूत आहे। कोणासाठी? अर्गट रोगासाठी। इथं लक्षात ठेवा, अर्गट रोग कोणावर पडतो, तर बाजरीवर पडतं। आणि कवक कोणतं? क्लेबिसेप्स कळाला का, मायकोसेफेला नावाचा कवक या ठिकाणी कारणीभूत असतो अर्गट रोगासाठी। स्मट ऑफ बाजरा नावातच असल्यामुळे कोणत्या वनस्पतीवर पडतो हा नाही विचारणार मित्रांनो, कळाला का। स्मट ऑफ बाजरा कोणत्या वनस्पतीवर पडतो असं नाही विचारणार, कारण तो बाजरीवर पडणार आहे, कारण रोगाच्या नावातच पिकाचं नाव आहे। फक्त कवक विचारलं जाईल। टोलिओस्पोरियम कळाला का, बघा, टोलिस्पोरियम पेनिसिलेरिया नावाचा हा जो काही कवक आहे तो कारणीभूत आहे स्मट ऑफ बाजरा, किंवा त्याला काय म्हणतो आपण, बाजरीवर पडणारा हा डिसऑर्डर, ह्याला कारणीभूत आहे। तर हे कवक लक्षात ठेवा, IMP कवक आहे। या ठिकाणी हे एवढं महत्वाचं नाही आहे। यानंतर जर बघितलं, विल्ट ऑफ आरहार आहे, आरहार HAR आहे, हार्बर नाही, विल्ट ऑफ आरहर नावाचा डिसऑर्डर अनेक पिकांवर आढळताना दिसतो ॲट ए टाइम, एका ठराविकवर आढळत नाही, म्हणून एखाद्या वनस्पतीचं नाव घेतलेलं नाही। कवक कोणतं कारणीभूत आहे? फ्युजेरियम ॲक्सिस्पोरियम
कळालं का? कवकाचं नाव आहे फ्युजेरियम. ॲक्सिस्पोरियम नावाचा कवक मला सांगा विल्ट ऑफ आरहार नावाच्या या रोगासाठी कारणीभूत आहे. एखाद्या वनस्पतीवर न आढळता मल्टिपल अनेक वनस्पतीवर आपल्याला हे आढळताना दिसतो मित्रांनो. यानंतर बघा टिक्का रोग. आयोगाने ह्याच्या पहिले हे विचारलेलं आहे बघा. टिक्का रोग कोणावर आढळतं? भुईमुग. कळालं का रे? भुईमुगावर आपल्याला हा टिक्का रोग आढळताना दिसतं मित्रांनो. कवक कोणतं? IMP आहे कवक. लक्षात ठेव रे भाऊ. काय? सेरेस्कोस्पोरा. कळाला का? सेरेकोस्पोरा पर्सोनाटा नावाचा हा जो कवक आहे तर या कवकामुळे टिक्का रोग आपल्याला भुईमुगामध्ये आढळताना दिसतं मित्रांनो. हे समजणं गरजेचं आहे. एवढं लक्षात ठेवा. किट्टू रोग आहे. किट्टू रोग. कळाला का? रस्ट ऑफ व्हीट म्हणतात. तर कोणावर आढळतं? गहूवर आढळतं किट्टू रोग. कोणतं कवक कारणीभूत आहे? पुसिनिया ग्रॅमिनिसी ट्रिटिसी नावाचा रोग कारणीभूत आहे. पुसिनिया ग्रॅमिनिसी ट्रिटिसी नावाच्या रोगामुळे किट्टू रोग होतो. रस्ट ऑफ व्हीट होतं. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आयोग विचारतं किट्टू रोग कोणावर होतं किंवा कोणत्या कवकामुळे होतं. तर तेवढं थोडंफार पहिली प्रायोरिटी तर रोगाचं नाव आणि मित्रांनो पिकाचं नाव ह्याच्यावर विचारतं. जर नसीबच फालतू असेल तर खूप डिटेल जाऊन कुठं विचारतील कवक कोणता कारणीभूत. म्हणून माझं काम काय माहिती आहे का? तुम्हाला त्या पातळीपर्यंत घेऊन जाणे. माझं काम गोड बोलणे नाही आहे. कळालं का? मी काय म्हणतो 99% प्रश्न तर काय विचारलं जातं? किट्टू रोग कोणत्या पिकावर आढळतं या पॅटर्नचे प्रश्न येतात. परंतु अलीकडच्या 2 वर्षामध्ये जर बघितलं ना तुम्हाला वाटतं सर एवढे डेंजर कुठून प्रश्न येत आहेत. कळालं का? तर ते काय विचारायला लागले? ते विचारायला लागले की कळालं का किट्टू रोग हा गव्हावर पडणारा रोग आहे तर खालीलपैकी कोणता कवक त्याला कारणीभूत असतो. आता आयोग जर विचारायला लागलं तर त्याच्यात मी काय करणार भाऊ? कळालं का? तुला जर हे नाव अवघड वाटत असेल तर मान्य आहे. मी मान्य करतो की तुला नाव अवघड वाटतं. पण आयोगच विचारायला लागले म्हणून माझ्यासमोर पण ऑप्शन नाहीये. मला तुमच्या समोर हे आणावंच लागेल. तुम्हाला ही परिस्थितीची जाणीव करून द्यावंच लागेल. दुसरा ऑप्शन नाहीये. नाहीतर मी खुश तूही खुश. काय बनवलं असतं? किट्टू रोग गव्हावर आढळतो चला पहिले. किट्टू रोग गव्हावर आढळतं. टिक्का रोग भुईमुगावर आढळतो चला पुढं. आणि जर प्रश्न कवकावर आला असतं तू म्हटलं असतं काय मास्तरनी एवढं बनवलं आम्हाला सांगितलंच नाही. भले तुला करणं होत नसेल पण तू बोलला असता भाऊ. यासाठी मी काय करतो माहित आहे का? तुझी मर्जी. तुला करायचं असेल तर कर. सोडून दे. विषय नो प्रॉब्लेम. पण इथं आलेला क्वेश्चन त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होताना दिसणार आहे आयोगाच्या पेपरमध्ये. पावडरी मिल्ड्यू. कळालं का? हा पण आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. गहूवर आढळतो पावडरी मिल्ड्यू मित्रांनो. अशा प्रकारे पानं बघा. अशा प्रकारे त्याच्यावर असे छोटे छोटे काय रे क्षाराचे थर साचल्यावानी थासतात. हे बघितलं असेल तुम्ही. याला पावडरी मिल्ड्यू म्हणतात. कळालं का? हे कोणामुळे रे? तर मित्रांनो माहित आहे का? इरिशिफी. कळालं का? इरिशिफी. कळालं का? ग्रामिनीस ट्रिटिसी मुळे आहे. इरिशिफी आहे ते. इरिशिफी ग्रामिनी ट्रिटिसी नावाचा कवक हे पावडरी मिल्ड्यू साठी कारणीभूत आहे जो गहूवर असतो मित्रांनो. अर्गट रोग आयोगाने विचारलेला आहे बघा. सगळे विचारलेत रे. कळालं का? राईन मध्ये आढळतं आपल्याला अर्गट रोग. कवक काय राई असते त्याच्यामध्ये आढळतं. काय रे? तर कवक जर बघितलं क्लिव्हिसेप्स. कळाला का? पुरपुरिया नावाचा हा काय आहे? रोग आहे. क्लिव्हिसेप्स पुरपुरिया नावाच्या कवकामुळं अर्गट रोग होतो राईन मध्ये. कळाला का? तर मला वाटतं राळ काहीतरी म्हणतात. तर त्यांच्यामध्ये आपल्याला आढळताना अर्गट रोग दिसतो. तर इथं कवकाचं नाव पण लक्षात ठेवा. वनस्पतींचं पिकांचं नाव आणि रोगाचं नाव या तिघांचं कॉम्बिनेशन लक्षात ठेव रे भाऊ. कळाला का? कसं असणार आहे आणि काय असणार आहे 1-2दा रिव्हिजन करून घे. पण ह्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. बघा आता स्टेम. कळाला का? स्टेम गॉल डिसीज आहे. स्टेम गॉल डिसीज धनियावर आढळतं. कळाला का रे? धनियावर आढळतं. काय कवक कोणता? प्रोटोमायसिस. कळाला का? मेक्रोस्पोरम. प्रोटोमायसिस मेक्रोस्पोरम नावाच्या कवकामुळे धनियामध्ये स्टेम गॉल डिसीज आपल्याला आढळताना दिसतात. शक्यतो मित्रांनो माहित आहे का? कापूस भुईमूग कापूस भुईमूग गहू तांदूळ बाजरी या वनस्पतींवर पडणाऱ्या रोगांबद्दल थोडं वाचून ठेवा. 99% प्रश्न तिथं रिफ्लेक्ट झालेला आहे. आता मला सांगा वार्ट रोग पण आयोगाने ह्याच्या पहिले विचारलेला आहे. कळालं का? बटाट्यावर आढळतो वार्ट रोग जो कवकजन्य रोग आहे. कोणतं कवक कारणी आहे रे? सॅन्चेटेरियम एंडोबायोटिकम नावाचा हा कवक मला सांगा आपल्याला वार्ट रोगासाठी कारणीभूत आढळताना दिसतं जो आपल्याला बटाट्यामध्ये काय आहे निर्माण झालेला दिसतो मित्रांनो.
यानंतर बघा लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो नावातच आहे मित्रांनो, माहित आहे का कोणामध्ये आढळतं रे, हे कोणामध्ये आढळतं तर मित्रांनो माहित आहे का हे बटाटामध्ये आपल्याला आढळताना दिसतो। लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो हा आपल्याला बटाटामध्ये आढळताना दिसतो। काय आणि कशा प्रकारे असणार आहे मित्रांनो। आता बघा काय कारणीभूत आहे कळलं का, फायटोफोरा इन्फेस्टन्स नावाचा कवकामुळे लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो नावाचा हा काय डिसऑर्डर काय आहे बटाट्यावर निर्माण होताना दिसतो। यानंतर ग्रीन इयर डिसीज आहे कळलं का, बाजरीवर आढळताना दिसतो, याला डाऊन मिल्ड्यू म्हणतात रे। तर हे लक्षात ठेवा, डाऊन मिल्ड्यू म्हणतात कोणाला, ग्रीन इयर डिसीजला, जो बाजरीवर आढळताना दिसतो। बघा या प्रकारे होऊन जातं रे कळलं का, या प्रकारे होऊन जातं, ओरिजिनल बाजरी या पद्धतीने काय होऊन जाते, याला डाऊन मिल्ड्यू म्हणतो। स्क्लेरोस्पोरा ग्रॅमिकोला नावाचा कवक कारणीभूत आहे ग्रीन इयर डिसीजला, ज्याला डाऊन मिल्ड्यू किंवा बाजरीमध्ये आढळतं। स्क्लेरोस्पोरा ग्रॅमिकोला नावाचा हा डिसऑर्डर आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। रेड स्पॉट नावाचा हा ऊसावर आढळणारा एक रोग आहे, आयोगाने हे विचारलेला आहे। रेड स्पॉट क्लोरेला कसं रेड स्पॉट बघा, ऊसाच्या आतून जर बघितलं तर अशा प्रकारे लाल रंगाचा ऊस होऊन जातो, हे तुम्ही बघितलं असेल। कोणता कवक कारणीत आहे रे, कोलेटोटोकम कळलं का, कोलेटोटोकम फाल्कटम नावाचा हा जो कवक आहे, कोलेटोटोकम फाल्कटम नावाचा कवक रेड रॉट या ऊसावरती आढळणाऱ्या रोगासाठी कारणीभूत आहे। इथे लक्षात ठेवा, रेड रॉट कोणामध्ये आढळतं तर ऊसांमध्ये आढळतं, कोणत्या कवकामुळे आढळतं तेही तुम्हाला समजणं गरजेचं आहे, कारण आयोग येणाऱ्या काळात तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारू शकतं। बघा मित्रांनो माहित आहे का, ज्या विद्यार्थ्यांना फाउंडेशन बॅच लावायची आहे कळलं का, जे नवीन विद्यार्थी असतील किंवा ज्यांनी विज्ञानला आतापर्यंत वाचलेलं नाहीये, माझं म्हणणं आहे तर फाउंडेशन बॅच लावून घे भाऊ, आयुष्यात विज्ञानचा प्रश्न कधीच उरणार नाही। कधी पेपर दे, एकदा क्लास केल्यानंतर कधी पेपर दे, तुला 15 पैकी 12+ मार्क यायलाच पाहिजे भाऊ, कसाही पेपर निघू दे, किती अवघड निघू दे, पण माझी प्रायोरिटी असते फाउंडेशन बॅच कर का, कारण तिथं निवांत घेतलेलं असतं, प्रत्येक पॉइंट मला सांगा सिस्टमॅटिक पद्धतीने अनालिसिस केलेला असता। काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून तू निराकरण करू शकतो। ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, सायन्स बाय अशोक पवार। इथून पुढे येणाऱ्या काळात मेन्सचा पण काही पार्ट कळाला असेल जो तुम्हाला परिपूर्ण ह्याच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे, काही लोड घ्यायचं नाही। आणि कोणत्याही जुन्या बॅचच्या विद्यार्थ्याला विचारायचं भाऊ, आतापर्यंत 10,000 ॲडमिशन आहेत मुलं आपल्याकडे ऑनलाईन बॅचेसला, जवळपास पाठीमागच्या 6 महिन्यामध्ये 10,000 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले आहेत मित्रांनो। त्या 10,000 विद्यार्थ्यांमधील कोणत्याही विद्यार्थ्याला विचार, एक जरी विद्यार्थ्यांनी सांगितलं की नाही आम्हाला फायदा नाही झाला तर भाऊ माहित आहे का 10 पटीने फीस रिटर्न करून टाक। एवढं का कॉन्फिडेंटली सांगतो, कारण आपल्या यूट्यूबच्या लिंक, यूट्यूबच्या खाली कमेंट्स बघा किंवा ॲप्लिकेशनच्या खाली कमेंट्स रिव्ह्यू बघा, तिथून तुम्हाला कळून जाईल की ॲक्च्युली टीचिंगची क्वालिटी काय आहे मित्रांनो। आता बघा काही अबायोटिक फॅक्टर असतात ज्या कारणामुळे रोग होतात। अबायोटिक फॅक्टर म्हणजे खनिजांच्या अभावामुळे रोग होणारे असतात। तर काय असतात कोणकोणते रोग, पहिला आहे मित्रांनो माहित आहे का, व्हिप्टेल डिसीज म्हणून ओळखलं जातं। तर आता काय आहे रे व्हिप्टेल डिसीज, काय आहे व्हिप्टेल डिसीज मला सांगा, फुलगोबीवर आढळतो मॉलिब्डेनमच्या कमतरतेमुळे। तर हे आयोग काय विचारतं बघा, आयोग विचारतं व्हिप्टेल डिसीज कोणाच्या अभावामुळे कोणावर निर्माण होतो, म्हणून येतं समजणं गरजेचं आहे। तर मला सांगा या ठिकाणी हे बघा असे पानं कतरलेले असतात या डिसऑर्डर मध्ये मित्रांनो, कोणाचे, फुलगोबीचे, हे कळणं गरजेचं आहे। बघा इथं पानं कतरलेली आहेत, तर मला सांगा अशा प्रकारे व्हिप्टेल डिसीज म्हणतात याला, मॉलिब्डेनम नावाच्या खनिजाच्या अभावामुळे फुलगोबीमध्ये आढळतं। आता बघा क्लोरोसिस रोग नावाचा एक डिसऑर्डर आहे, क्लोरोसिस अनेक वनस्पतीवर आढळतं। कोणाकोणाची कमतरता भासते, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मॉलिब्डेनम या तिघांच्या कमतरतेमुळे अनेक पिकावर क्लोरोसिस नावाचा रोग आढळतं, ज्याच्यामध्ये मला सांगा पानांवरती असे चट्टे पडत असतात रे कळलं का, पानांवरती जसं हा केळीवरचं दाखवलेलं आहे, तर पानांवरती असे चट्टे पडत असतात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मॉलिब्डेनमच्या कमतरतेमुळे, त्याला क्लोरोसिस रोग म्हणतात। खैरा रोग आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, तर तांदळावर आढळतं, कोणाच्या कमतरतेमुळे, झिंकच्या कमतरतेमुळे। म्हणून मी काय म्हटलो,
प्रश्न बाहेर जाणार नाही तुम्ही काही जरी केलं, फक्त एवढं वेगळं व्यवस्थित करून घ्या, झेरॉक्स करून घ्या, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, हे पण नोट्स भेटतील, बाकीचे पण भेटतील, येणाऱ्या काळात नवीन कंटेंट पडणार तो पण भेटतील. कळलं का? कारक काय आहे, कारक कोणता आहे? झिंकची कमतरतामुळे आपल्याला खैरा रोग तांदळावर आढळताना दिसतो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मार्स रोग मला सांगा, हा पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. वटाणामध्ये आपल्याला आढळतो मार्स रोग, कोणाच्या कमतरतेमुळे? मॅग्नीजच्या कमतरतेमुळे आढळतं. बघा वटाण्याची कशा प्रकारे पानं पूर्ण जळून गेल्यासारखे होऊन गेलेले असतात, काळे डाग पडतात, पानं तुटून खाली पडतात. वटाण्यावर पण अशा प्रकारचे ते डाग पडत असतात आणि कोणामुळे होतं? मॅग्नीजच्या कमतरतेमुळे, आणि यालाच आपण मार्स रोग म्हणत असतो, जो वटाण्यामध्ये आपल्याला आढळताना दिसतं. डायबॅक नावाचा रोग मला सांगा, हे पण आयोगाने ह्याच्या पहिले विचारलेला आहे. तर लिंबू मध्ये आढळतं. बघा लिंबू मध्ये आपल्याला डायबॅक नावाचा रोग आढळताना दिसतो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. लिंबूचे असे पाने डायरेक्ट वाळून जातात, फांद्या वाळून जातात मित्रांनो, हे तुम्हाला कळणं गरजेचं. त्याला डायबॅक रोग म्हणत असतात. कोणाच्या अभावामुळे होतं रे? कॉपर यानी तांब्याच्या कमतरतेमुळे आपल्याला डायबॅक नावाचा रोग लिंबू मध्ये आढळतो, ज्यामध्ये पानं गळतात, ज्यामध्ये तो लिंबू सुकायला लागतं, तो झाड सुकायला लागतं, त्यालाच डायबॅक रोग म्हणून ओळखलं जातं. फिटल लिप रोग म्हणून ओळखलं जाणारा, कळालं का, आंब्यावर आढळतो. कळालं का? फिटल, बघा आंब्यावर हा रोग आढळतं. या ठिकाणी बघा आंब्याच्या पानामध्ये छिद्र पडलेले आहेत, तुम्ही बघितलं असेल, आंब्याचे पानं कट झालेले आहेत. या रोगाला आपण फिटल लिप रोग म्हणत असतो. आणि कारण काय आहे? झिंकची कमतरता. या झिंक नावाच्या खनिजाच्या अभावामुळे फिटल लिप नावाचा रोग आपल्याला होताना दिसतो. ब्लॅक हार्ट रोग, कळालं का रे? काळ्या हृदयाचा रोग काय आहे? कोणामध्ये आढळतं? बटाटामध्ये आढळतो. बघा बटाटा चिरल्यानंतर असा काळा डाग आतमध्ये दिसतं, त्याला ब्लॅक हार्ट रोग म्हणतात. आपण म्हणतो ना, काळ्या हृदयाचा माणूस जो आतून खराब असतो, जो आतून कुठंतरी वेगळा असतं, बाहेरून दिसायला वेगळं, आतून खराब असतो, त्याला म्हणतो आपण ब्लॅक हार्ट पर्सन आहे. कळाला का? त्याचं हृदय काळा आहे. तर सेम बटाट्याला ब्लॅक हार्ट का म्हणतात? कारण आतून पूर्ण काय रे? ब्लॅक आहे मित्रांनो. बटाट्यामध्ये आढळतं. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हा रोग आपल्याला होताना दिसतं. काही अदर डिसीज आहेत बघा, इयर कोकल डिसीज गहू मध्ये आढळतं. एक निमॅटोडा कारणीभूत आहे, तोच अँग्विना ट्रेटिसी नावाचा. लिटल लिप ऑफ ब्रिंजल वांग्यांमध्ये आढळणारा मायकोप्लाझ्मा नावाच्या या सजीवामुळे होतो, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती रोगांची जी यादी दिलेली आहे ती सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलला मी शेअर करतो. त्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून झेरॉक्स करून घ्या आणि ह्याच्यातूनच आयोग प्रश्न रिप्लेट करणार. वारंवार ह्याचंच वाचन करा. यूट्यूब चॅनल सायन्स बाय अशोक पवार आवर्जून जॉईन करा. मित्र परिवारापर्यंत लिंक पाठवा. आणि ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही स्वरूपात बॅचेस उपलब्ध आहेत. मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा, कळालं का, राज्यसेवा, संयुक्त पूर्व, संयुक्त मुख्य, इन्व्हायरमेंट, टेक्नॉलॉजी, स्टेट बोर्ड, NCERT, PYQ, कोणती बॅचची गरज असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही त्यांचं माहिती प्राप्त करू शकता. तर चालतं, या ठिकाणी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद मित्रांनो.